नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की बोटनेक गळा कशा पद्धतीने तयार करायचा. फक्त 5 मिनिटात आपण बोटनेक गळा तयार करणार आहोत. तर तो कशा पद्धतीने आणि काय, तर मी आता दाखवणार आहे तुम्हाला. तर बोटनेकचं जे मेजरमेंट असतं ना, ते खूप वेगळं असतं. तर त्याच्यावरती पण मी एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहे नक्की. तर आता जे हे मी कटिंग तयार केलेलं आहे ना, त्याच्यावरती मी तुम्हाला बोटनेक गळा तयार करायला सांगणार आहे. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे 7.25 इंच आणि गळा रुंदी तुम्ही बघू शकता 4.5 इंच घेतलेली आहे. तर हा आहे 34 साईजचा ब्लाऊज, म्हणजे 34 चेस्ट आहे त्याचा हा ब्लाऊज आहे. आणि उंची बघू शकता तुम्ही 4.5 इंच, म्हणजे रुंदी 4.5 घेतली आहे, उंची 4.5 इंच घेतलेली आहे. आणि आता आपण बोटनेकचा शेप देणार आहोत. तर बघू शकता इथून आपल्याला बोटीचा जसा आकार असतो ना, तसा आपल्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे गोल नाही, बोटीच्या आकारासारखा आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, थोडंसं बाहेर आलं तरी सुद्धा चालू शकतं, पण आकार हा सेम असा यायला पाहिजे. तर इथून मी असं व्यवस्थित बोटीचा शेप दिलेला आहे, म्हणूनच त्याला बोटनेक असं म्हणतात. तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे. तर आता ह्याचं मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि कशा पद्धतीने उलटवायचं ते दाखवते. तुम्ही याला कॅनव्हास पण लावू शकता, आणि जर समजा अस्तर आणि कापड जाड असेल तर कॅनव्हास पण नाही लावला तरी सुद्धा चालू शकतो. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात. तर बघू शकता हे असं कटिंग झालेलं आहे आपलं असं. तर आता आपण ह्याच्यावरती ठेवून मग आपण उलटवून घेणार आहोत, म्हणजे मेन कापडावरती. तर इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. व्यवस्थित ठेवून घ्या अगोदर, नाहीतर आकार वगैरे असा बिघडू शकतो आपला. आणि पिन्स वगैरे लावून घ्या, कारण गळा करताना काय होतं, बराच वेळा कापड सरकतं, त्यामुळे आपण अगोदर त्याला पिन्स लावून घेणार आहोत. टीप मारून घेऊयात आता. तर आपण एक 1/2 इंच अंतर सोडून आपण टीप मारून घेणार आहोत. व्यवस्थित एकसारखी टीप येऊ देत, कुठेही कमी जास्त नको, नाहीतर गळ्यांचे आकार पूर्णपणे बिघडतात. शिस्तीत तयार करा गळे, घाई गडबड अजिबात करू नका. तर बघू शकता आता आपण ह्याला कटिंग करून घेणार आहोत. टीप मारून घेतलेली आहे आपण. आणि बारीक बारीक असे कट्स मारून घेणार आहोत, त्यामुळे खूप असा छान शेप येतो. जसा आपण आकार दिलेला आहे किंवा कटिंग केलेला आहे ना, तसा सेम आकार येतो. त्यामुळे याला बारीक कट मारून घ्या. आता आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची आहे. तर आता पूर्ण अगोदर आपण टीप मारून घेऊया सगळीकडून, आणि मग तुम्हाला दाखवते की गळा आपला कसा तयार झालेला आहे. तरी बघू शकता कसा छान आपला बोटनेक तयार झालेला आहे. असा व्यवस्थित शेप येणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही हवी तर कुठलीही डिझाईन करू शकता. पोटली बटनची डिझाईन करू शकता, किंवा लेस पण लावू शकता, किंवा त्रिकोण पण करू शकता. खाली तुम्ही ड्रॉप नेक पण करू शकता. हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. तर बोटनेकचं मेजरमेंट कसं घ्यायचं, बोटनेकची रुंदी किती ठेवायची, उंची किती ठेवायची, आणि कशा पद्धतीनं गळा तयार करायचा,
हे खूप स्टेप बाय स्टेप आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तुम्हीही तुमच्या ब्लाऊज पीसवर साध्या घरात ट्राय करा. नक्कीच तुम्हाला बोटनेक गळा जमणार आहे. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.